तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हिंदी सक्ती केली होती असं चव्हाणांनी म्हटलंय। हिंदीवरील सक्ती उठवण्याचं काम सरकारने केलं असं रवींद्र चव्हाण यांनी म्हटलंय। तर आरएसएस आणि भाजप हिटलरचा अजेंडा राबवतोय अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे। उद्धवजी ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्यांनी केलेलं जी पद्धत होती त्या पद्धतीला मान्यता कोणी दिली तर उद्धवजींनी दिली। त्यामध्ये हिंदी कंपल्शन होतं ते काढण्याचं काम या सरकारने केलं। हे आपण सर्वांनी लोकांपर्यंत पोहोचवणं हे गरजेचं आहे। खरं तर त्यासाठी अभिनंदन करणं, अभिनंदनास पात्र हे सरकार आहे असं आपण म्हटलं पाहिजे असं मला वाटतं। आरएसएसचा आणि भाजपचा एक दृष्टिकोन आहे, सगळं एक राष्ट्र एक भाषा, एक राष्ट्र एक निवडणूक, एक राष्ट्र एक कर पद्धती, हे एक जे चाललंय हे डायरेक्टली 1930च्या दशकामध्ये हिटलरने जर्मनीमध्ये केलं। त्याचं हे सूत्र आहे, त्याची प्रेरणा घेऊन आपलं सगळं एक 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 करायचं। आपल्या देशाची महत्ता काय तर विविधता, ती विविधता जपली पाहिजे। सूत्रामध्ये एक फ्लेक्सिबिलिटी दिली होती। ती फ्लेक्सिबिलिटी, ती लवचिकता काय आहे की प्रत्येक राज्यामध्ये पहिली भाषा ही त्या राज्याची मातृभाषाच असेल आणि ती मातृभाषा त्या लेकराला शिकवावी लागेल। दुसरी भाषा लेकराने काय घ्यायची तर देशातली कुठलीही भाषा घेण्याचं त्याला स्वातंत्र्य असेल। आता पहिली भाषा ही मराठीच असली पाहिजे हे त्रिभाषा सूत्र फॉर्म्युल्यामध्ये जर स्पष्टपणे मांडलेलं आहे आणि आपण फक्त त्याच एका मुद्द्यावर बोलतोय की पहिली भाषा कोणती तर पहिली भाषा मराठी असली पाहिजे। आणि तुम्ही जेव्हा सांगताय की नाही नाही कुठेही सक्ती केलेली नाही तर आम्ही सरळ साधं म्हणतोय की अहो मग तसा GR तुम्ही का काढत नाही। हिंदी सक्ती महाराष्ट्रामध्ये करण्याचं पाप कारस्थान जर कोणी केलं असेल तर माशेलकर समितीच्या अहवालाच्या रूपाने उद्धव ठाकरेंनी ते पाप केलं होतं। ती सक्ती काढण्याचं काम देवेंद्र फडणवीस सरकारने केलंय। हा सगळ्यात मोठा फरक लक्षात ठेवा। माशेलकर समितीचं माझ्याकडे आत्ता अहवाल आहे, त्या अहवालात स्पष्ट असं म्हटलं की त्रिभाषा सूत्र असलं पाहिजे आणि 1ली ते 12वी हिंदी 3 भाषा, तिसरी भाषा हिंदी असली पाहिजे।